हरे कृष्ण. तर व्हिडिओ बनवते पण सपोर्ट पाहिजे तसा भेटत नाही. सो हा व्हिडिओ मी जरा लेट पोस्ट करते कारण एडिटिंगला टाईम नव्हता आणि रेकॉर्डिंगला पण टाईम नव्हता. एडिटिंगला एवढं काही नाही पण रेकॉर्डिंग करायला टाईम जातो कारण की आपल्याला स्क्रिप्ट तयार करायला लागते की काय बोलायचं काय नाही. असं डायरेक्ट व्हिडिओ घेऊन ते बोलता येत नाही. जेव्हा व्हिडिओ टाकला ना आपण लगेच बोलतोय असं होत नाही. सो त्याच्यामुळे टाईम लागतो. सो प्लीज सपोर्ट करा कारण की एक मी हाऊसवाईफ आहे. मला घरचं सांभाळून हे करणं खूप म्हणजे खूप जास्त अवघड जात आहे. सो हा 26 जानेवारीचा कार्यक्रम होता आणि रथयात्रा आपण म्हणू शकतो आणि ब्रह्मोत्सव असे दोन्ही एकत्रच होते. खूप सुंदर. आता आम्ही इथून गाडीतून चाललेलो होतो येवलाकडे. सो मी नामजप करत होते गाडीमध्ये. तिथे गेल्यानंतर अशी माताजींची सेवा चालू होती. आम्ही लगेच मग आम्ही माताजींना जॉईन झालो आणि सेवा करायला लागलो. आणि ते खूप सुंदर प्रकारची फुलं होती. खूप व्हरायटी होत्या अक्षरशः फुलाच्या. व्हाईट, येलो, ऑरेंज, पर्पल, रेड, अजून पिंक अशा खूप साऱ्या व्हरायटी होत्या. आणि हे फुलं कट अशी करायचे होते का एक आता हे जे तुम्हाला हिरवं दिसतंय ना त्याचं ते एक सुद्धा येऊ दिलं नाही पाहिजे. म्हणजे पूर्ण व्हाईट आहे ना, पूर्ण व्हाईटच दिसलं पाहिजे. अशा प्रकारे ते फुलं कट करायचे होते. त्याच्यामुळे बराच वेळ जात होता आणि सेवा खूप सुंदर होती. आमचा काय आम्ही थोडीफारच सेवा केली. गेल्यावर इथल्या माताजी आणि प्रभूजी जे जवळचे भक्त लोक आहे, काही दूरचे पण आहे, ते रिक्षा करून म्हणा किंवा एखादी टॅक्सी करून प्रायव्हेट तर इथे आलेले आणि 2-3 दिवस आधी खूप जास्त सेवा. तशी तर याची तयारी महिनाभर आधी असते पण मग 2-3 दिवसावर आल्यावर खूप जास्त लोड येतो. तर आम्ही इथे साधारण 11 वाजता आलेलो होतो. तेव्हापासून आमची ही सेवा चालू झाली. त्याच्यानंतर नरसिंह यज्ञ झाला आणि आम्ही मध्ये बसलो कारण की भगवंतांची आरती होणार होती, नरसिंह भगवंतांची. आणि हे जे प्रभूजी दिसत आहे ते सर्वांना नरसिंह यज्ञाचा तिलक लावत होते. आणि भगवंतांना पण खूप सुंदर ड्रेसअप केलेलं होतं. भगवंत एवढे सुंदर दिसत आहे. याच्या पाठीमागची ना खूप मोठं क्रेडिट हे तिथल्या माताजींना आणि प्रभूजींना जातं कारण की तो ड्रेस बनवण्यासाठी खूप वेळ लागतो आणि एकदम बारीक काम असतं ते. खूप काय म्हणता वेळ देऊन करण्यासारखं काम असतं ते. तुम्ही ते मंदिराचं डेकोरेशन पण बघू शकता. पूर्ण फुलांमध्ये केलं आहे आणि डिटेलिंग पण एकही चूक आपल्याला दिसणार नाही. इतकं डिटेलिंग सुंदर केलेलं आहे. आणि रांगोळी पण खूप माताजींनी छान काढलेली. ते बॉर्डरला पण खूप छान रांगोळी होती. आणि हे मी दुसऱ्यांदा आता मी हे सांगते की अर्धी सकाळचा महाप्रसाद होता कारण की 8 वाजेपासून 7 वाजेपासून भक्तजन हे आपल्या काय म्हणता प्रसादासाठी आलेले होते. सेवेसाठी आलेले होते. मी त्यांच्यासाठी हा प्रसाद बनवलेला होता. आम्ही थोडा प्रसाद घेतला आणि परत सेवेला लागलो. आता हे आम्ही गुलाबाच्या पाकळ्या करत होतो. आणि ते तुम्ही जे बघता ना ते एवढं सुंदर. आणि माझं तर असं मत आहे की प्रत्येकाने एकदा तरी इस्कॉनच्या एखाद्या टेम्पलला, म्हणजे आपण ज्या एरियात राहतो तिथे जवळपास इस्कॉनचं एखादं तरी टेम्पल असेल त्या टेम्पलला जाऊन नक्की भेट द्या. आणि विशेषतः खास करून म्हणजे ज्या दिवशी प्रोग्राम जन्माष्टमी, राधाष्टमी असे काही विशेष प्रोग्राम असतात त्या दिवशी नक्की भेट द्या कारण की तिथलं वातावरण खूप सुंदर असतं. त्यानंतर साधारण 5च्या दरम्यान आम्ही येवल्यामध्ये आलो कारण की तिथून रथयात्रा स्टार्ट होणार होती. प्रभूजी माधवकृष्ण प्रभूजी हे त्या राधाकृष्णांची आरती करत होते कारण की जेव्हा रथ बदलतो किंवा आपण स्टार्टिंग करतो तेव्हा आरती करणं हे कंपल्सरी असतं. आणि हे वैष्णव लोक शुद्धतेची खूप जास्त प्रमाणात काळजी घेत असतात. त्यामुळे खूप सुंदर असं वातावरण इथे होतं. आणि जसं तिथे गेल्यानंतर लगेचच कीर्तन चालू झालं आणि माताजी एवढ्या एक्सायटेड असतात दासिंग करण्यासाठी की विचारूच नका. खूप छान सगळ्यांना इतका एनर्जी असते त्या दिवशी. आणि हे काही माताजी लोक, काही प्रभूजी लोक, एक साईडला माताजी असतात, एका साईडला प्रभूजी असतात, ते रथ ओढत असतात. आणि इथे माझा आवाज थोडासा तुम्हाला असा बारीक किंवा असा दडपलेला येऊ शकतो कारण की रात्रीची वेळ आहे आणि तेव्हा मी शूट आलं रेकॉर्ड करते कारण की दिवसभर मला टाईम नसतो. त्यामुळे माझा आवाज थोडा लो येऊ शकतो. तरी पण मी माईक वापरते
म्हणजे मायक्रोफोन वापरते, त्याच्यामुळे मला इझी जाते. नाहीतर एवढं फोनला जवळ घेऊन बोलणं शक्य म्हणजे पॉसिबल होत नाही एवढं लाऊड बोलणं. कारण की इथे सगळे आता झोपलेले आणि मी हे रेकॉर्ड करते, तर माईकमुळे जरा इझी जाते. आणि हा माईकचा रिव्ह्यू पण मी कितीला घेतला, कोणता आहे, सगळं दिलेलं आहे. खूप छान, म्हणजे जे स्टार्ट करताय त्यांच्यासाठी तर क्वालिटी खूप बेस्ट आहे. आता तुम्ही बघा, रथयात्रा 5 वाजता चालू झाली होती आणि म्हणजे पूर्ण होईपर्यंत पुन्हा अंधार पडलेला होता. आता भगवंतांचा हा इथे रथ रेडी आहे आणि आता भगवंत हे दुसऱ्या रथामध्ये होते, तर त्यांना तिथून उचलून या रथामध्ये म्हणजे जो आपला मेन रथ आहे त्याच्यामध्ये घेतील. तर तुम्ही रथाची पण सजावट बघू शकता, अशा डिटेलिंग इतकं सुंदर. आणि हे जेवढं सुंदर दिसतंय ना तेवढं एवढं म्हणजे तुम्ही विचार करा, इतकं बारीक काम करण्यासाठी किती वेळ लागत असेल. इतके प्रभूजी आणि माताजी मन लावून काम करतात आणि भगवंतांची सेवा करतात. त्यांना खूप ब्लेसिंग भेटतात. तुम्हालाही केव्हाही चान्स भेटेल भगवंताची सेवा करण्याचा तर तुम्ही नक्की करा. आणि इथे आता पडदा करतोय, कारण की भगवंतांना आपण जेव्हा काही प्रायव्हेट म्हणजे उचलून घेणं किंवा त्यांना बघ दाखवणं किंवा त्यांची ड्रेसिंग अप करणं, तर त्याच्यासाठी पडदा कंपल्सरीच असतो. सो आता इथे बराच वेळ त्यांना घेण्यासाठी त्यांना घेतील आधी, नंतर प्रभू पादांना घेतील, त्याच्यासाठी बराच वेळ जाईल. आणि त्या तोपर्यंत ते कीर्तन कंटिन्यू चालू होतं आमचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं म्हणतात, जो कोणी भगवंताचं नाम एकदाही घेतो, एकदाच जरी घेतो हरे कृष्ण एवढं जरी कोणी म्हटलं, तरी त्याला यमराजाचं तोंड बघायला भेटत नाही असं म्हणतात. कारण की या कलियुगात इतके पापी लोक आहे. मी पण त्यातलीच एक आहे. मी काय तुम्हाला दाखवते म्हणजे मी काय खूप पुण्यवान आहे असं काही फरक नाही, पण मग खूप पापी आहे. पण आपल्याला जेवढं पॉसिबल होईल तेवढं आपण भगवंतांचं नाम घेतलंच पाहिजे, कारण की त्याच्यातून आपल्याला खूप आपल्यामध्ये चेंज होता, हे मी स्वतः अनुभवते, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. आणि असे कार्यक्रम असेल, सेवा असेल, तर नक्की जा आणि तिथे सेवा करा. कारण की जी सेवा आपण करतो त्याच्याने आपलं मन खूप शुद्ध होत असतं आणि त्याच्यामुळे आपलं भगवंताच्या नामामध्ये मन टिकतं. नाही तर आपलं तुम्ही एक एक मिनिट सुद्धा टिकू शकत नाही भगवंताचं नाम जप करताना, कारण की म्हणजे एवढं वाईट मन आहे आपल्याला, हे काम करू ते काम करू. सो त्याच्यामुळे ना असे प्रोग्राम अटेंड करा, त्याच्या थ्रू आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी भेटते. आणि हा माझा ना सेकंड टाइम आहे रथयात्रा अटेंड करण्याचा. याआधी आम्ही लासलगाव इथे जगन्नाथजींची रथयात्रा व्हायची, तिथे जायचो. आणि मला खूप असं वाईट वाटतं का आता माझं लग्न झालं आहे, तर मला सारखं सारखं नाही जाता येत. लग्नाच्या आधी तरी चान्स होता, पण तेव्हा एवढी भक्तीमध्ये मी सिरियस नव्हती. सो आता खूप इंटरेस्ट वाटला आहे, पण जायला भेटत नाही याचं नक्कीच वाईट वाटतं. पण गेलीच आहे तर म्हटलं त्याला शूट पण होईल आणि कीर्तन पण होईल आणि सेवा पण होईल. मी अशा छोट्या छोट्या क्लिप्स काढल्या आणि या प्रेझेंट करते तुमच्यासोबत. तर आता भगवंताला रथामध्ये आरूढ केलेलं आहे आणि पडदा पण काढलेला आहे. आता इथे रथ ओढायला आम्ही होतोय, माताजी एका साईडने, माताजी एका साईडने प्रभूजी, असं हे रथाचं ओढणं काम चालू असतं. आणि पुढे खूप गर्दी होती. पुढे डान्सिंग कीर्तन चालू होतं. प्रभू लोक कीर्तन करत होते, माताजी डान्स करत होत्या, प्रभूजी पण तिथे डान्स करत होते. असं खूप सुंदर प्रकारे पूर्ण रथ चाललेला होता. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता का इतकी पार्किंग आहे की माप नाही. खूप गर्दी होती. जेव्हा स्टार्टिंगला आम्ही आलो तेव्हा 1-2 गाड्या होत्या माझ्यामध्ये, त्याच्यानंतर एवढी गर्दी झाली. त्याच्यानंतर इथे आता आम्ही मध्ये आलो, तर हा पडदा याच्यासाठी केलेला आहे, भगवंतांना भोग लागलेला आहे. भगवंतांना कमीत कमी 56 प्रकारचे, त्याच्यापेक्षा जास्तही प्रकार असू शकतात, त्या प्रकारचे भोग लावलेले असतात. आणि ते असं प्रत्येक माताजी प्रभूजी स्वइच्छेने भोग बनवता आणि आम्ही त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता इथे भगवंतांचं कीर्तन चालू तुम्ही इथे ऐका. फुलांचा वर्षाव होतं भगवंतांवर, येलो कलरची फुलं आहे. सुंदर कीर्तन चालू होतं आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती. इथं मी छोट्या छोट्या क्लिप्स ॲड केल्या आहे, काढल्या आहे आणि कीर्तनाची पण मजा घेतली.
कृष्ण कृष्ण हरे. खूप पूर्ण हॉल भरलेला होता. खूप गर्दी, मोठ्या प्रमाणात गर्दी होती. असं नाही की गर्दी नव्हती. हॉल भरलेला होता. बाहेर पण LED वगैरे लावलेला होता की लाईव्ह सगळ्यांना दर्शन होईल भगवंतांचं. तर इथे आता गुलाबाच्या फुलांचा वर्षाव भगवंतावर करण्यात आलेला आहे. प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.